भोज कारंजा मार्गावरील खचलेला रस्ता बनला मृत्यूचा साफळा. सार्वजनिक बांधकाम विभागाचा अक्षम्य दुर्लक्ष. भोज कारंजा या मुख्य मार्गावरील खचलेला रस्ता सध्या वाहनधारकांसाठी जीवघेणा ठरतोय. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे हा रस्ता अक्षरशः मृत्यूचा सापळा बनलाय. सीमा भागात काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे कारंजा भोज मार्गावरील अनिकेत सदलगे यांच्या शेतालगत असलेल्या विहिरीचा संरक्षक कठडा रस्त्यासह थेट विहिरीत कोसळलाय. परिणामी मुख्य रस्त्यावर मोठं भगदाड पडलंय. अपघाताचा धोका कमालीचा वाढलाय. या रस्त्याचा अंदाज वाहन चालकांना येत नसल्यानं कुणाचा जीव गेल्यावरच संबंधित अधिकारी जागे होणार काय, असा संतप्त सवाल नागरिक व वाहनधारकांकडून केला जातो. भोज कारंजा हा रहदारीचा महत्त्वाचा मार्ग असून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. रस्त्यालगत पूर्वीपासून असलेली विहीर आणि काळवट जमीन, त्यात सततची वाहनांची वर्दळ यामुळे रस्ता हळूहळू विहिरीकडे दबत गेला आणि अखेर रस्त्याचा निम्मा भाग कोसळला. विशेष म्हणजे साखर कारखान्यांच्या गळीत हंगाम सुरू होण्याच्या मार्गावर असताना या रस्त्यावर ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. मात्र खचलेल्या रस्त्यावर ना योग्य बॅरिकेड्स, ना रेडियम, ना धोक्याच्या सूचना फलक आहे. रात्रीच्या वेळी हा धोका अधिकच वाढतोय. रस्ता कोसळून 2 महिने उलटून गेले तरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी फिरकले नाहीत. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी कानाडोळा केल्याचा आरोप ग्रामस्थ करतात. या रस्त्याला कुणी वाली आहे का, असा सवाल उपस्थित होत असून संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीनं विहिरीला मजबूत कठडा बांधून रस्ता दुरुस्त करावा, अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना अटळ असल्याची भीती ग्रामस्थ व प्रवासी वर्ग करतात. शिवार न्यूजसाठी बोरगावहून अजित कांबळे.